शाळेला चालू आम्ही शाळेला अजून लाऊड स्पीकर लावून बोंबल म्हणजे दुनियेला कळू दे शाळेला झालंय. बॅग कुठे गेली? बॅग कुठे गेली? अरे बॅग कुठं? आई शपथ, काल फॅक्टरी राहिली नाही का बॅग? आई ग, काल आई साहेब होते त्याच्यामुळे ती बॅग आणता आली नाही. रव्या उचल, फोन उचल. पडलं वाटतं उठताना, अजून काय उठाय नाही रव्या. आई शपथ, एक जण कामाचं नाही. चला अधिपतीराव, स्वतःच बॅग घ्यायला फॅक्टरी जायला लागते. अहो झालंय का तुमचं? हो हो झालं झालं आले. हा चला. चला चला. तुम्ही कुठे चाललात बाहेर? झालं विचारलं? अगं कुठे म्हणून काय विचारतेस? आम्ही नेहमी कुठे जातो? हे बघ, देवाला जातो, तिथून बाजारात जातो आणि भाजीपाला वगैरे घेऊन येतो. तसंच. मस्त. म्हणजे तुम्ही बाजारात फिरायला जा, ताई जाईल शाळेत. म्हणजे मी इथे बसायचं आणि हिचं बेबी सिटिंग करायचं, नाही का? हे बघ, ती एका रात्रीसाठी आली होती. व्यवस्थित तिला आपण खायला दिलंय, प्यायला दिलंय, सगळं झालंय. ताई तू इथं काय करणार आहेस आता? इरा, अगं काय बोलतेस तू? तिची अवस्था बघतेस ना तू. आता कुठे जाईल ते सांग बरं. काही अवस्था वगैरे नाही बरं का. सगळी नाटक आहे तिची. आयतं मिळतंय ना सगळं. आणि काय ग ताई, एवढीच जर अशक्त होती तर आपल्या घरापर्यंत चालत कशी आली? हळू बोल ना इरा, हळू बोल ना. किती आरडाओरडा. झोपली ना ती? अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही एवढी का काळजी करताय तिची? अगं म्हणजे इतके दिवस घराबाहेर राहिलीच आहे ना ती. आणि तिला खूप आधी घराबाहेर काढलंय, समजलं ना? आज आलीये ती आपल्या घरी आणि घर नाहीये तिचं स्वतःचं. बर चल जाऊ दे, बाकी कोणी नाही, आई तर मदत करूच शकते ना तिची. तुला माहितीये तिथली परिस्थिती. भुवनेश्वरी मॅडम तिच्या आईला सुद्धा तिला मदत करू देणार नाही. माहितीये तुला हे? मग आपण तरी का बर्डन घ्यायचं? एक काय बर्डन? काय बर्डन? हा, आणि मला सांग, तुला काय प्रॉब्लेम आहे? एक काम कर, तू आता कुठेही बाहेर जाऊ नकोस. बाबांना एकट्याला बाहेर जाऊ दे, तू इकडेच थांब. म्हणजे काय? मी मंदिरात नको जाऊ? आई काय? नाही नाही, तू जा देवळात, मी तेच म्हणतीये. तू देवळात जा, बाबांना फक्त बाजारात जाऊ दे, तू लगेच ये घरी. बाबा तुम्ही जाल ना एकटे? हो हो मी जाईन. अगं तसंही सगळ्या पिशव्या मला एकट्यालाच उचलाव्या लागतात. हिचं काय, फक्त त्या भाजीवाल्याशी घासाघीस करायला मदत होते. आज मी प्रयत्न करून बघतो. डन. मग फक्त तुम्ही एकटेच जा बाजारात, तुम्ही सगळी भाजी घेऊन या. आई तू हिच्याकडे लक्ष दे आणि हिची एक सुद्धा गोष्ट मला करायला सांगू नकोस. नाही नाही नाही, एक मिनिट. आईने का राबायचं हिच्यासाठी? नातेवाईक तुझे आणि सांभाळायचं आम्ही. क इरा, नातेवाईक कुणाचे हा प्रश्नच नाही इथे. तू माणुसकी म्हणून तरी विचार कर ना. ती बरी होईपर्यंत थांबू दे ना तिला, मग बघू काय करायचं ते. आई तर खायला प्यायला मिळाल्यावर होतीये बरी लवकर ती. इरा, हे बघ, तू असा आरडाओरडा करून कांगावा करून ती बरी होणार नाही. उलट तू आरडाओरडा केलास तर तिची झोप मोड होईल आणि तिला विश्रांती मिळणार नाही. त्यामुळे ती लवकर बरी होणार नाही, आणखीन 4 दिवस इथेच राहील. त्यापेक्षा तू शांत राहा, म्हणजे ती लवकर बरी होईल. हा, चला पिशव्या घेतल्या? हो घेतले. चल. इरा, एवढा त्रास करून द्यायची काहीच गरज नाही.
तिला बरं नाही आता, बघतेस ना तू. तिला थोडं बरं वाटू दे, मी स्वतः तिला जायला सांगेन. तू काय सांगणारस ग तिला जायला? आणि हे बघ, मी तुझी स्टुडंट नाहीये माझी खोटी समजूत काढायला, समजलं? जा आता शाळेला, उशीर होतोय. नाही नाही, हे बघ, आपणच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ती पिढा घरातून जाणार नाही. आणि त्या दोन्ही पिढ्या एकदम घालवायच्या असतील ना, तर आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. निखिल, अरे सगळे प्रयत्न करून झालेत, पण मला काहीच सुचत नाहीये. तुला तरी काही सुचतंय का? हाय, इथे मलाच काही सुचत नाही. आपण त्या दोन्ही पिढ्या घरातून गेल्या पाहिजे तेवढं मात्र नक्की, बरं का? हा, मग आपण ग्रहशांती करू ना. निखिल, अरे काय बडबडतोयस तू? हे ग्रह शांती वगैरे काय? काय बोलतोय? मी फॅक्टरीत आहे ना आता. हो, कोणीतरी आलंय का तिकडे? हा, आपण भेटून बोलूयात ना. हा हो. हा हा, चल ठेव, भेटूयात. दादा, काही शोधताय का तुम्ही? अरे नाही, माझी काय नाही, एक बॅग होती इथं, कुठं दिसना. बॅग तर नाही दिसली मला इथं कुठे. नाही, इथंच ठेवली होती वाटतं इथं. थांबा, मी पण बघतो. हा, इथंच ठेवली असणार त्यानं. हे बघ, इथं आहे शाण्या टाळकीचं. दादा, काय महत्वाचं का त्याच्यात? हा, ते हा, स्वेटर. काल ते टोल नाक्याला गेलतो ना, थंडी होती, स्वेटर घातलं होतं. हा. तुझं चालू दे, काय ग्रहशांती करा, पिढा बिडा घालवायची घालवा, आमची तर गेली. बापरे, यांनी काय ऐकलं तर नसेल ना? उठा, काय सर? उठा. काय झालं? पेपर लिहू दे की, उठा. काय झालं? हे काय आहे? काय? कॉपी आहे. हे बघा, जरी तुम्ही शाळेचे मालक असाल ना, तरी या शाळेचा मी शिक्षक आहे. आणि हा आदर्श तुम्ही मुलांसमोर ठेवणार आहात का? अहो, मालक बिलक त्याचा काही संबंध नाही, ते सोडाच. पण मी हे काय केलं, हे माझं नाहीच आहे. हे बघा, हे तुमच्या पायापाशी सापडलं. माझ्या पायापाशी गावलं म्हणताना काय माझं असते सर? काय तुम्ही? अहो, कबूल करा, मी सोडून देईन तुम्हाला. मी काहीच करणार नाही, फक्त मान्य करा की हा कागद तुमचा आहे म्हणून. कबूल करा म्हणजे काय? मी केलंच नाही तर काय खोटं खोटं कबूल करू? ठीक आहे, म्हणजे तुम्ही मान्यच करणार नाहीये. मग मला मुख्याध्यापिका मॅडमकडे जावं लागेल. हा, जाऊ मग. जावा नाही, तुम्हाला पण यावं लागेल. आता या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष त्याच लावतील. चला की, चला. देसाई, जरा वर्गाकडे लक्ष द्या. या. काय झालं? कॉपी करताना पकडलं यांना. शक्यच नाही. अहो मॅडम, ऐकून तर घ्या. आधीच शक्य नाही काय म्हणताय? नाही, सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण अधिपती असं काहीतरी करतील असं नाही वाटत मला. अहो, मी स्वतः पकडलंय यांना. हे घ्या बोळा, त्यांच्या पायाशी पडला होता. अहो, मी खरं सांगतो, माझा काय संबंध नाही आहे. मला शपथ काय माहित नाही, तो गोळा माझ्या पायाशी कवा आला, कोणी टाकला, काय कसा आला, मला खरंच काय माहित नाही सर. बघा, खोटं बोलतायत. नाही सर, मला असं वाटतं त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहेच ना. साधी सिंपल गोष्ट आहे. ती कॉपी जर मी केलेली असती तर तो बोळा मी माझ्याच पायाशी टाकला असतोय, कुठे तर दुसरीकडे टाकला असता ना. तो तसाच कुणीतरी टाकलेला बोळा असणार आहे, तो माझ्या पायाशी आला. वा, आता आपल्याला स्टोऱ्या सांगायला लागल्या. बर, ठीक आहे, आपण एक काम करूया. अधिपती,
ह्यामध्ये जे लिहिलंय ते तुम्ही या कागदावर लिहून दाखवा. हे घे. म्हणजे कॉपीची कॉपी करायची म्हणा की तसं करा. काय पुरे बघू. सर तुम्ही बघा, हे अक्षर बघा आणि हे अक्षर बघा, हे वेगळी अक्षर आहेत सर. नाही नाही मॅडम, नाही मॅच होते. सॉरी. ती सॉरी बिरी आता काय म्हणू नका. त्याच्यापेक्षा मला 10 मिनिटं वाढवून द्या. आता जी माझी 10 मिनिटं वाया घालवल्यात का नाही, माझा पेपर पूर्ण झाला पाहिजे बघा सर. मला बाकी काय माहित नाही. मला 10 मिनिटं वाढवून पाहिजे म्हणजे पाहिजे. हा हा मी जातो. येऊ काय मास्तर झाले ना. जा वर्गात जाऊन बसा. सॉरी मॅडम. नाही काहीच हरकत नाही सर, तुम्ही तुमचं कामच करत होतात. नो प्रॉब्लेम, या तुम्ही. असेल भाई असेल. काय सर? काय नाही तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं म्हणताना हाक मारली. कशाबद्दल? काय नाही तुम्ही एवढा विश्वास दाखवला आमच्यावर. त्या सरासनी ठामपणे सांगितलं मी कॉपी करणार नाही म्हणून. म्हणजे मी मला ते भारी वाटलं. मी विश्वास दाखवला तर ठीक आहे, पण तुम्ही खरंच केली नव्हती ना कॉपी? हो 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 खिडकी घ्यायला काय, खिडकी घ्यायला काय माझी. अहो नाही, कधी कधी असं होतं ना, आपण विश्वास दाखवतो एखाद्या माणसावर आणि मग तो खोटा ठरतो, म्हणून विचार. नाही हो नाही, खरंच नाही. मी कशाला करू कॉपी. मी खरंच नाही केली कॉपी. ठीक आहे. हा अजून काही बोलायचं होतं का? नाही नाही, आता अजून काय बोलणार याच्यापेक्षा जास्त मास्टरिंग बाईन संग. चला येऊ काय. गुड डे मास्टरिंग. केला पंढरीचा चोर, गाळा बांधोनिया दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जवा जुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला, विठ्ठल काकुलती. काय हो अधिपती, हा काय वाचता एवढं? हा ते काय नाही ते. काय नाही कसं, एवढा तुमचा बाहेर आवाज आला म्हणून आलो आम्ही. आम्ही म्हणलं कसला घुमल्यावानी आवाज येतोय. काय पुस्तक वाचताय काय? कोणतं पुस्तक? काय नाही नाही ते हेच आहे आपले देवाचं हो म्हणत होतो असं. देवाचं म्हणत होतात ते पण असं उभ्या उभ्या? अहो तिकडे देवघरात येऊन वाचायचं. हा तिकडे या. हा कोणतं पुस्तक आहे? काय वाचताय? बघू तरी द्या मला बघू. ते काय हो अधिपती, असं काय बघताय आमच्याकडं? आम्ही म्हणलं बघू ते पुस्तक. आम्ही पण वाचतो. आम्ही पण तुमच्यासारखं जरा पुण्य गोळा करतो की. हा बघू कोणतं पुस्तक आहे. काय झालं? झालं का. पडले का मी? पडली बघूया. पडली की काय? आई काय झालं हिला? काय काय पडली वाटतं? उठ 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 उठ. काय माहित कसा पाय घसरला. अरे देवा. अगो बाई, सावकाश सावकाश सावकाश. कशी काय पडलीस ग. काय माहित पाय कसा बस घसरला. बस आधी इकडे बस. अरे देवा, मुरगळला वाटतं. अधिपती, आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊया. चला. नग नग दवाखान्यात नग. अगे डॉक्टर काय करणार आहे? अगं नुसता पाय मुरगळलाय माझा. थांब जरा थांब. ए बाई, इटला. अधिपती, तिचा पाय दाबू नका. कुठे
का फ्रॅक्चर बिक्चर असेल आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. तोवर तुम्ही तिकडे एक तेल आहे बघा ते जरा घेऊन या, तेही लावूया पायाला आणि मग दवाखान्यात घेऊन जाऊ. तुला कळलं ना? नग काय दवाखान्यात ना ग. अगं एवढं काय झालं नाही बुवे, अगं मुरगळलाय फक्त. अजून माझी हाडं मजबूत आहेत बरं. वय तर हाड मजबूत आहेत म्हणे. ये बस सावकाश. अगं अगं सावकाश सावकाश. बरं वाटतंय ना आता? हा. तू बस शांतपणे, मी तुला नाश्ता घेऊन येते. हं? अरे वा, एवढा बदल कसा काय अचानक? ताई, अगं आता काय करणार? म्हणजे जी गोष्ट आहे ती स्वीकारायला नको का? आणि तूच मला म्हणाली होतीस ना की जर माझ्यावर अशी परिस्थिती आली असती आणि मला कुणाच्या दुसऱ्यांच्या दारात मदत मागायला जावं लागलं असतं आणि मी आता जशी वागते तसं माझ्याबरोबर कोणीतरी वागलं असतं तर मला कसं वाटलं असतं, ह्याचाच मी विचार केला. चांगला विचार केलास. असो, मला शाळा आहे, मी निघते. मी येते. हा, आणि काही काळजी करू नकोस. इरालाही तिची चूक कळली असं दिसतंय मला. ती घेईल तुझी काळजी. येते. अगं नाश्ता घेऊन येते. हिला कशी काय उपरती झाली? कयो हिचा नवीन डाव आहे काहीतरी. छान आहे. पोट भरून खा आणि अजून पाहिजे असतील तर आतमध्ये आहेत. पचणार नाही ग मला. हा? म्हणजे तुझं वागणं असं पचणार नाही ग मला. म्हणजे काय आहे, मास्तरीन बाईला तू सांगायचं तर सांगितलंस. साधी आहे ग बिचारी, पटलं असेल तिला. मला काय पटलं नाही. काय ना, अगं माणसं बदलतात. खा, तू पोट भरून खा. हा, सांग की, खरं खरं सांग, काय झालंय नेमकं? आता तुला खरं सांगायला तर काही हरकत नाहीये. तसंही तू काही करू शकणार नाहीयेस. सगळे पत्ते माझ्याच हातात आहेत, नाही का? मग कुठला पत्ता टाकलायस आता? काय निघाला का तुमच्या उद्योगाला? हा, उद्योगाला म्हणजे तुम्ही सांगणार म्हणला होतात ना व तुमचा काय त्यो उद्योग आहे त्यो. हा, सांगणार आहे साहेब, खरंच सांगणार मी. आशीर्वाद द्या. जा, जग जिंकून या. आणि तुम्ही आमचा आशीर्वाद घेतला नसता तरी पण आमचा आशीर्वाद सतत तुमच्या बरोबर आहे. हे माहिती आहे की आम्हाला, पण आम्हाच चैन पडतोय तुम्हाला 60 टंग दंडवत घातल्याशिवाय. मग आता 2 दिवस कसं होणार तुमचं? काय 2 दिवस म्हणजे काय? तुम्ही काय कुणीकडे चाललाय सगळं काय? हा, आम्ही जरा मुंबईला जाऊन येतो. हा, का हो असं अचानक? अहो, वरनं धारा काढल्याशिवाय खाली चरवी भरत नसत्या. ते आपलं दूध संघाचं काम आहे ना व, त्याला जरा ये घ्यायला हवा म्हणून आम्ही मंत्रालयात जाऊन येतोय. हा हा हा, बर. खरं म्हणजे तुम्हाला पण बरोबर घेऊन जायचं होतं, पण नाही नाही, आता काय तुम्ही मंत्रालयात जाणार म्हणल्यावर ईशा हार्ड करून सोडणार. त्यो होणार हो. पण आम्ही पण विचार केला तुमचा काय त्यो उद्योग आहे त्यात उगा येते ना ग काय. आई साहेब, मी दुसरं काय बी करत नाही, आपलीच कामं चालली. ठीक आहे, चालू द्या चालू द्या. आम्ही गंमत करत होतो तुमची. बरं, तुम्ही 2 दिवस कुठं जाणार नाही ना? नाही नाही, चालतंय. 2 दिवस काळजी घ्या आणि खाण्यापिण्याची आबाळ करायची नाही. हा, तुम्ही काळजी घ्या आधी. आम्ही घेऊ काळजी आणि तुम्ही येळेत घरी या. आता आम्ही नाही म्हणल्यावर जाल हुंदडायला. हा, नाही हो आई साहेब, तुम्ही नसला तरी तुमचाच विचार असतोय माझ्या डोसक्यात कायम. तुम्हाला काय वाटेल, तुम्ही काय म्हणशीला? म्हणजे आम्ही तुम्हाला पछाडलंय म्हणा की. हा,
तुम्ही बी काय बोलाल का नाही आई साहेब? होय होय, तुम्ही पच्चाडलंच आहे आम्हाला. तुमची सावली असते काय मग आमच्यावर, तुमच्या मायेची सावली. ती आहेच. बरं चला येऊ का मी? हा, या या हं? या चंचीला जरा हलवलं पाहिजे. आम्ही इथं असताना जर तिनं तिकडं काय गोंधळ घातला तर अधिपती काय तिला घरात घेऊन येणार नाहीत.